हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी आहे तेजश्री आणि तुम्ही बघत आहात सिम्पली तेजश्री. हॅलो मंडळी, हॉस्पिटल बॅग पॅक करताना मी असंख्य व्हिडिओज पाहून त्याची लिस्ट बनवून या सगळ्या क्युरेट केल्या आहेत आणि याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मिळेल. सो दॅट तुम्हालाही त्याचा अभ्यास करून तुम्हाला ज्या गोष्टी गरजेच्या वाटतात त्या तुम्ही तुमच्या हॉस्पिटल बॅगमध्ये इन्क्लूड करू शकता. सो विदाउट एनी फर्दर डू, लेट्स गेट स्टार्टेड. हा व्हिडिओ बेसिकली आपण 2 पार्ट्समध्ये करूयात. नंबर 1 म्हणजे आईला लागणाऱ्या गोष्टी व दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघूया की डिलिव्हरी नंतर बाळाला लागणाऱ्या गोष्टी मी कशा पॅक केल्या आहेत. तर मंडळी, पहिला आयटम आहे डिलिव्हरी नंतर लागणारे कपडे. एक ॲमेझॉनचा ट्रॅव्हल पाऊच घेतला आहे ज्यात माझी सगळी डिलिव्हरी नंतर लागणारे कपडे ठेवले आहेत. यात मी 3 मॅटर्निटी गाऊन्स आणि एक होमकमिंग आउटफिट टाकला आहे. दुसरी गोष्ट आहे मॅटर्निटी ब्राज. मॅटर्निटी ब्राज अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि ह्या चूज करताना तुम्ही तुमच्या साईजनुसार आणि तुमच्या कम्फर्टनुसार चूज करा. खूप सारे मॅटर्निटी पॅन्टीज इन्क्लूड केले आहेत जे की गुड सॉफ्ट क्वालिटीचे आहेत आणि पॅड्स न ठेवता अशा तुम्ही पिरियड पॅन्टीज ठेवू शकता जे की फुल कव्हरेज आणि हेवी फ्लोसाठी तुम्हाला मदत करतील. नेक्स्ट महत्त्वाचा आयटम आहे डिस्पोजेबल पॅन्टीज आणि निपल पॅड्स आणि सॅनिटरी पॅड्स. हे 3 गोष्टी तुम्ही नक्की तुमच्या हॉस्पिटल बॅगमध्ये इन्क्लूड करू शकता. काही हॉस्पिटल्स तुम्हाला प्रोव्हाइड करतील, पण मी एक तयारी म्हणून प्रत्येकाचा एक सेट मी माझ्या हॉस्पिटल बॅगमध्ये इन्क्लूड केला आहे. नेक्स्ट आयटम आहे फीडिंग कवर. यासाठी मी एक मस्लिनचं फीडिंग कवर मागवलं आहे ज्याला असा एक बँड सोबत येतो. सो असा तुम्ही एक ॲप्रनसारखा घालून तुम्ही फिडिंगच्या वेळेस वापरू शकता आणि आपण नवीन असल्यामुळे या गोष्टी आपल्याला ऑकवर्डनेस देऊ शकतो. सो अशा काही गोष्टी आजकाल मार्केटमध्ये आल्या आहेत. सो दिस इज व्हेरी हेल्पफुल, आय वुड से. नेक्स्ट आयटम आहे निपल क्रीम. मी हा लॅन्झिनो कंपनीचा हा निपल क्रीम इन्क्लूड केला आहे. तुम्ही बघू शकता. हा एक मी बरेच व्हिडिओ बघितले आणि त्यात बऱ्याच जणांनी हा यूज केला आहे आणि इफेक्टिव्ह आहे. सो ही छोटीशीच एक ट्यूब इन्क्लूड केली आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की डिलिव्हरी झाल्यावर आपली आजी सांगते की आपली कान, आपलं डोकं झाकलेलं असावं. सो त्यासाठी कोणताही स्कार्फ न घेता मी अशी एक टोपी सोबत घेतली आहे ज्याने की मला असं खूप काही आजारी असल्याचं पण फिलिंग येणार नाही. प्लस ही टोपी कवरही छान करते आणि स्टाईलिशही दिसेल. आणि टोपीसोबत एक मऊ सूद छान एक स्वेटर सुद्धा मी इन्क्लूड केला. सो नेक्स्ट आयटम इज अ पेअर ऑफ स्लीपर्स जे की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये खूप उपयोगी पडू शकतात, कारण की आपलं एक बेसिक हायजीन मेंटेन करायला हवं म्हणून मी एक सॉफ्ट सुती अशा स्लीपर्स इन्क्लूड केल्या आहे आणि याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. नेक्स्ट आयटम आहे सॉक्स. सो मी प्रत्येक आयटमसाठी एक पाऊच डेडिकेटेड केला आहे सो दॅट माझ्यासोबत जे कोणी असेल, माझी सासूबाई किंवा आई, तिला लगेच या गोष्टी सापडतील. नेक्स्ट आयटम आहे काही वेट वाईप्स आणि हे आहेत इंटिमेट वाईप्स, वेट वाईप्स आणि सॅनिटायझर. हे बेसिक एक हायजीनसाठी मी ठेवले आहेत. नेक्स्ट आयटम आहे ही पेरी बॉटल. सो मी खूप सारे व्हिडिओज बघितले आणि त्यात मला याचा यूज कळाला. पेरी बॉटल इज नथिंग बट तुम्हाला वॉशरूमसाठी हेल्पफुल असं असतं आणि तुम्ही बघू शकतात खूप सारे व्हिडिओजमध्ये हे इन्क्लुडेड आहे आणि तुमच्या नॉर्मल डिलिव्हरी असेल तर हे खूप उपयोगी पडू शकतं. सो एक बेसिक पाऊच टॉयलेटरीज आणि स्किन केअर आणि मेकअपचा मी रेडी केला आहे. सो तुम्ही बघू शकता एक सिम्पली हँडी एक थोडंफार लागणारं सामान मी इन्क्लूड केलं आहे. सो दॅट्स इट. Guys, due to some health reasons, I couldn't film the outro of this video. So these are some things I also packed in my hospital bags. So reading bag, towel, bottle, and some napkins. Thank you for watching my video. Please subscribe to the channel and we will soon meet in the next video. Thank you.